हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही पडळकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघत आहोत बीकॉम फर्स्ट सेमला एनईपी फायनान्शियल अकाउंट. तर आपल्याला आता दिलेला बेटा त्यांनी प्रॉफिट लॉस अकाउंट कोणता प्रिपेअर अ प्रॉफिट लॉस इन द बुक्स ऑफ रमेश फॉर द इयर एंडिंग. म्हणजे त्यांनी आपल्याला प्रॉफिट लॉस अकाउंट तयार करायला सांगितलं. कोणतं अकाउंट तयार करायला सांगितलं? प्रॉफिट लॉस अकाउंट. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॉफिट लॉस अकाउंट तयार करूया. इन द बुक्स ऑफ रमेश आहे की नाही. हां, तर त्यानंतर आता आपल्याला दाखवायचं त्याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग. हे लिहिणं खूप महत्त्वाचं असते. 31 काय दिलेलं आहे इथं वर्ष पाहायचं. बघा इथं 31 डिसेंबर दिलेलं आहे की नाही, म्हणजे 31 डिसेंबर 2018. ओके. हां, आता आपण करूया त्याची आखणी. तर तुम्हाला एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये आहे दिलेलं. आपण त्याची आखणी करूया. हां, बघा डेबिट बाजू, ही डेबिट बाजू असते. अमाऊंटचा कॉलम आणि एक अमाऊंटचा कॉलम. पुन्हा हा प्लस मायनससाठी असतो. सध्या असेल तर प्लस मायनस करा, नसेल तर आलं डिप्रिशिएशन वगैरे त्याच्यामध्ये प्लस करत असतात. हां, यामध्ये लिहित असतात पर्टिक्युलर, इथं लिहित असतात अमाऊंट. हा अमाऊंट, पुन्हा पर्टिक्युलर अमाऊंट आणि अमाऊंटचा कॉलम, असे भरपूर पर्टिक्युलर अमाऊंट पर्टिक्युलर अमाऊंट. या पहिल्या लेक्चरला संपूर्ण स्पेलिंग लिहून दिलेला आहे, तेव्हा तुम्ही ते लिहून घेता मित्रांनो. बघा आता पहिल्या नंबरला आपल्याला दिलेला आहे ग्रॉस प्रॉफिट. काय दिलेला बेटा? ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट नेहमीकरिता कुठे लिहायचा? हा, ट्रेड अकाउंटच्या क्रेडिटला. कुठे लिहित असतात? ट्रेड अकाउंटच्या क्रेडिटला. बाय ग्रॉस प्रॉफिट 10,800. ग्रॉस प्रॉफिट 10,800 आहे ना, बरोबर? हां, तर बघा आता 10,800 आलेला आहे. हां, त्यानंतर आपण बघूया आता सॅलरी. तर सॅलरी दिलेली आहे. आता खर्च असतो तो कुठे येणार? डेबिट बाजूला. सॅलरी कुठे दाखवायची? डेबिट बाजूला. 5,000. हां, त्यानंतर इंटरेस्ट पेड सुद्धा आपला एक्सपेन्सेस आहे. इंटरेस्ट सुद्धा काय आहे? आपले एक्सपेन्सेस. म्हणून हे सुद्धा कुठे दाखवायचे आहे तुम्हाला? डेबिट बाजूला. इंटरेस्ट पेड. हां, हे सुद्धा डेबिटला 400. त्यानंतर रेंट सुद्धा पेड किंवा रिसिप्ट दिलेलं नाही तर डेबिटलाच लिहायचं. रेंट म्हणजे भाडं. हे सुद्धा आपण दिलेलं आहे. त्यानंतर आता बघा डिस्काउंट रिसिप्ट म्हणजे ज्यावेळेस आपण माल कोणता तरी गुड्स परचेस करत असतो त्यावेळी आपल्याला डिस्काउंट रिसिप्ट होत असते, म्हणजे आपल्याला मिळत असते. म्हणून हे रिसिप्ट हे क्रेडिट बाजूला येणार. डिस्काउंट रिसिप्ट कुठे येणार? क्रेडिटला. बाय डिस्काउंट रिसिप्ट. तुम्ही 10,000चा माल परचेस केला असेल, तुम्हाला 500 रुपये त्याच्यावरती डिस्काउंट दिलं, म्हणजे 9,500ला तो ती गुड्स तुम्हाला काय झाली? परचेस करावं लागेल. त्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस कोणते असो डेबिट बाजूला येणार. त्याला याचा 2 ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहे की नाही. हा, ट्रॅव्हल एक्सपेन्सेस 300. किती बेटा? 300. त्यानंतर 7 नंबरला 2. आता बघा कमिशन पेड आहे. मग या पहिल्याच्या गणितामध्ये आपल्याला कमिशन रिसिव्ड होतं. रिसिव्ड असेल तर क्रेडिटला आणि पेड असेल तर डेबिट बाजूला. हे गोष्ट लक्षात ठेवायची. कमिशन पेड 380 डेबिटमध्ये. त्यानंतर कॅरेज आउटवर्ड सुद्धा डेबिट बाजूला. कॅरेज आउटवर्ड डेबिटला 800. ओके. टॅक्स अँड इन्शुरन्स म्हणजे कॅरेज आउटवर्ड म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे गाडी भाडं. हां, जेव्हा माल आपण सेल करत असतो तेव्हा त्यांच्या घरापर्यंत म्हणजे त्यांच्या दुकानापर्यंत पोहोचून देण्याचं काम आपलं असते, तेव्हा आपल्याला कॅरेज आउटवर्ड. टॅक्स अँड इन्शुरन्स कोणती आपली जेवढी गुड्स असेल किंवा दुकान असेल त्याचा टॅक्स आणि इन्शुरन्स आपण काढत असतो, म्हणजे त्याला जीवन विमा म्हणतात. आणि टॅक्स म्हणजे कर जो भरत असतो आपण तो. हां, त्यासाठी म्हणून दिलेला हा खर्च असतो. टॅक्स अँड इन्शुरन्स आहे की नाही. इन्शुरन्स 160. आता काय करायचं? यांची ॲडिशनल. हां, त्या ॲडिशनल कोणती मोठी येते तुम्हाला कोणती वाटते? हे क्रेडिटची मोठी येणार आहे, लार्ज येणार आहे की नाही. हां, 0 0 8 + 5 तिथे तर 13 1. हा 1 आणि हा 1. ओके. हां, त्यानंतर आता यांची सुद्धा ॲडिशनल करायची. आता यांची ॲडिशनल इथं बघूया आपण. हा 0 सेकंड कॉलमला. इथं 6 8 आहे. 8
आणि 16 म्हणजे 8 + 6 किती होतात 14. 14ची 4 1 कॅरी, हा 1 इथं कॅरी दिला. हां 6 12 13 14. ओके. हां त्यानंतर 4 + 4 8, 8 + 8 झाले 8 9 10 11 11 12 13 14 14 15 आणि 16 झाले. 16 + 8 किती होता 24 म्हणजे हा 4 2 कॅरी. मग 2 5 + 2 किती होतात 5 6 7 म्हणजे 7. त्यानंतर म्हणजे ही लार्ज आहे ना, यांची जी ॲडिशनल आली ती 7440 आली आपली. आता ही जी लार्ज आहे त्यामधून ही मायनस करायची 1 1 3 0 0 हे मायनस 0 मधून 4 नाही मायनस होत म्हणून 10 मधून 4 मायनस करायचे. 6 राहिले 1 कॅरी दिला. पुन्हा 3 मधून 5 मायनस नाही होत 13 लिहिले 1 कॅरी दिला 13 झाले. मग आता 13 मधून 5 मायनस झाले किती राहतात 8. हा 1 पुन्हा कॅरी दिला. मग आता हे 8 झाले. आता हे 1 मधून 8 जातात का नाही 1 कॅरी दिला 11 मधून 8 मायनस करा 11 मधून किती मायनस करा 8. मग 11 मधून 8 गेले किती राहतात सांगा किती राहतात 3 आहे ना. हां 9 10 आणि 3 राहिले. हा 0 हा कॅरी दिला 0 म्हणजे 3860 हे आलेलं आपलं 2 नेट प्रॉफिट. काय येणार बेटा 2 नेट प्रॉफिट. आणि जी मोठी आली ती दोन्ही बाजूला आलेली. आणि हे काय करायचं बेटा क्लोज करायचं. काय करायचं क्लोज करायचं. म्हणजे एकदम सोप्या आणि साध्या भाषेमध्ये तुम्हाला मी प्रॉफिट लॉस अकाउंट सांगितलेलं आहे. ओके. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. आणि ते बेलचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा दाबा म्हणजे प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार. स्क्रीनशॉट काढायचा असेल बेटा काढून घ्या, काहीच हरकत नाही. स्क्रीनशॉट काढला. ओके समजलं मित्रांनो. जय हिंद जय महाराष्ट्र.